मागील 8 दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये खून, बलात्कार आणि अत्याचाराच्या भयंकर घटना घडल्यात। संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या घटनांचा आकडा सुन्न करणारा आहे। शिक्षणाचं माहेरघर किंवा सांस्कृतिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या या पुणे शहरातही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। हा तोच पुणे जिल्हा आहे जिथे देशातल्या कानाकोपऱ्यातनं, राज्याच्या कानाकोपऱ्यातनं तरुण तरुणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी येतात, किंबहुना नोकरीसाठी बदलीचं ठिकाण म्हणून सुद्धा अनेक जण पुण्यालाच प्राधान्य देताना दिसतात। मात्र वारंवार या गुन्ह्यांच्या बातम्यांमध्ये झळकणारं पुणे शहर आता खरंच सुरक्षित राहिलंय का असा प्रश्न निर्माण होतोय। महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये तब्बल 26% अधिक वाढ झाल्याचं NCRBच्या अहवालातनं स्पष्ट झालंय। राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग अर्थात NCRBच्या 2024च्या अहवालानुसार पुण्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या 2631 घटना नोंदवण्यात आल्यात। 2022 मध्ये हा आकडा 2074 इतका होता, तर 2023 मध्ये 2550 इतका होता। पुण्यामध्ये बलात्कार, विनयभंग, लैंगिक छळ, चोरून व्हिडिओ काढणं किंवा अगदी हुंड्यासाठी छळ, महिलांच्या अपहरणाच्या घटना या सगळ्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। 2024 मध्ये तर पुण्यामध्ये बलात्काराच्या तब्बल 244 घटना नोंदल्या गेल्या आहेत, तर महिलांच्या अपहरणाच्या तब्बल 602 तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्यात। याशिवाय हुंड्यासाठी छळाच्या, त्याचबरोबर विनयभंगाची तर कितीतरी प्रकरणं आहेत। आता ही आकडेवारी नेमकी काय त्यावर सुद्धा नजर टाकूया। 2024 मध्ये 2631 केसेस होत्या, 2023 मध्ये हाच आकडा होता 2550 इतका, तर 2022 या वर्षामध्ये होता 2074 इतका आणि 2022 ते 2024 या काळामध्ये तब्बल 26% वाढ झालेली आहे। 2024 मधलं महिला अत्याचाराचं प्रमाण जे आहे ते अतिशय धक्कादायक असं आहे। बलात्काराच्या तब्बल 244 इतक्या घटना घडल्यात, तर बलात्कार करून हत्येचं प्रमाणही एक आहे, सामूहिक बलात्काराचं प्रकरण एक आहे, विनयभंगाच्या केसेस या 222 आहेत, लैंगिक छळाच्या 159 आहेत, स्टॉकिंगच्या 105, तर चोरून व्हिडिओ किंवा नजर ठेवण्याच्या 24 केसेस आहेत, हुंड्यासाठी छळ झाल्याचा 514 प्रकरण आहेत, हुंडाबळी ठरल्याचं 4 प्रकरणं, ऍसिड हल्ल्याचं 1, महिलांचं अपहरण 602। सीसीटीव्ही, स्मार्ट पोलिसिंग, निर्भया पथक आणि महिला सुरक्षा मोहिमांचा गाजावाजा होत असला तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र अजूनही गंभीर असल्याचं चित्र या आकडेवारीतनं समोर येत आहे। घर, रस्ता आणि कामाचं ठिकाण अशा अनेक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय। त्यामुळे पुणे शहर हे खरंच महिलांसाठी राहण्यासाठी सुरक्षित आहे का असा सवालच ही आकडेवारी बघितल्यावर उपस्थित केला जातोय। त्यामुळे या घटना रोखण्याचं खूप मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहेत। आता पुणे पोलीस आणखी काही कडक पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।